3 मार्च 2026 धुलीवंदन विशेष चंद्रग्रहण 2026. नमस्कार मित्रांनो, 3 मार्च 2026 मंगळवार धुलीवंदनाच्या दिवशी एक विशेष योग जुळून आला आहे. या दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे. धुलीवंदन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी येणं हा योग खूप महत्त्वाचा मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ग्रहण काळ किती वाजता आहे, वेळ कधीपासून सुरू होईल, कोणत्या राशींवर परिणाम होईल, काय करावे आणि काय टाळावे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक खास उपाय सांगणार आहे. चंद्रग्रहण म्हणजे काय? जेव्हा पृथ्वी आणि सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, जेव्हा चंद्रग्रहण होते. हे पौर्णिमा तिथीला घडते. 3 मार्च 2026 रोजी येणारे ग्रहण हे पूर्ण चंद्रग्रहण असण्याची शक्यता आहे. भारतामध्ये दृश्यतेनुसार परिणाम बदलू शकतो. ग्रहण काळ आणि वेध. इथे वेळ स्थानिक पंचांगानुसार तपासावी. आपल्या शहरानुसार थोडा फरक होऊ शकतो. संभाव्य वेळ. भारतीय प्रमाण वेळ अंदाजे. ग्रहण प्रारंभ रात्री सुमारे 8:30 वाजता. मध्यकाल रात्री 10:15 ग्रहण समाप्त रात्री 11:55. वेधकाळ सूचक काळ. चंद्रग्रहणाच्या सुमारे 9 तासांनी वेध सुरू होणार आहे, म्हणजे सुमारे साधारण 11:30 नंतर वेध लागू शकतो. वेध लागल्यानंतर अन्न सेवन टाळावे, देवपूजा थांबवावी, झोप घेऊ नये. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना सूट असते. ग्रहण काळात काय करू नये? स्वयंपाक करू नये, शिवणकाम, कापाकापी टाळावी, शुभकार्य करू नये. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. ग्रहण काळात काय करावे? मंत्र जप करावा. ओम नमः शिवाय, गायत्री जप, ध्यान, भजन, दान करण्याचा संकल्प. ग्रहण संपल्यानंतर अंघोळ करावी. घरात गंगाजल शिंपडावे. देवपूजा करून नैवेद्य दाखवावा. राशींवर परिणाम. मेष, कर्क, वृश्चिक थोडी मानसिक अस्वस्थता. वृषभ, कन्या, मकर आर्थिक बाबतीत सावध राहा. मिथुन, तुला, कुंभ या नवीन संधी. सिंह, धनु, मीन आध्यात्मिक प्रगती. ही सर्वसाधारण माहिती आहे. वैयक्तिक कुंडलीनुसार परिणाम बदलतात. धुलीवंदन आणि ग्रहण विशेष योग. धुलीवंदन म्हणजे नकारात्मकतेचा नाद आणि नवचैतन्याची सुरुवात. ग्रहण म्हणजे अंतर्मुख होण्याची वेळ. म्हणून या दिवशी जुने राग, मतभेद सोडा, मन शुद्ध करा, सकारात्मक संकल्प करा. खास उपाय. ग्रहण संपल्यानंतर रात्री घराच्या मुख्य दरवाजासमोर एक तुपाचा दिवा लावा. ओम चंद्राय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. पांढऱ्या वासरात तांदूळ आणि साखर बांधून दान करा. हा उपाय आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण कमी करण्यास मदत करतो असे मानले जाते. 3 मार्च 2026 चा धुलीवंदन दिवस हा आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रहणाला घाबरू नका, योग्य नियम पाळा आणि सकारात्मक स्वीकारा. जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.